हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज सकाळची सुरुवात झाली पास्तापासून. पास्ता आज नाश्त्यासाठी बनवला होता. खूप छान झाला होता. म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी. पास्ता वॉश करून घेतला आणि थोडंसं ऑइल टाकून ते बॉईल करून घेतलं. त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ऑइल ऑइल कांदा आणि मोहरी, कढीपत्ता याची छान अशी फोडणी करून घेतली. तर कांदा छान परतेपर्यंत लाल होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर चिमूटभर हळद आणि थोडंसंच लाल मिरची पावडर ॲड केली. हळद आणि लाल मिरची पावडर आपण थोडीशीच ॲड करायची, कारण आपल्याला त्यामध्ये पास्ता मसालासुद्धा ॲड करायचा आहे. जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर अजून थोडी ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेला पास्ता ॲड केला. मग छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता मसाला ॲड करून घेतला. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आणि थोडंसं कोथिंबीर चॉप करून टाकली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतला. तर अशा प्रकारे छान असा टेस्टी पास्ता मी आज बनवला होता नाश्त्याला. पास्ता आणि त्याचबरोबर स्प्राऊटसुद्धा मी बॉईल केले होते. स्प्राऊट म्हणजे कडधान्य ज्यातनं थोडेसे मोड आलेले असतात. त्यामध्ये थोडेसे हळद, मीठ घालून आणि पाणी घालून बॉईल करून ते कडधान्य खाण्यासाठी हेल्दी असतात. तेही मी आज नाश्त्यासाठी बनवले होते. तर छान असा पास्ता आणि स्प्राऊटचा नाश्ता करून आम्ही निघालो बाहेर बाजारात. बाजारात जाऊन मला आज निवेदच्या प्रोजेक्टसाठी काही सामान आणायचं होतं. घरातल्या कामांबरोबर मुलाच्या अभ्यासाकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी आज निवेदचा मराठीचा प्रोजेक्ट रेडी करायचा होता. त्यासाठी मी एका दुकानात जाऊन पक्ष्यांचे चित्र खूप असे शोधले आणि त्यासाठी बर्ड्सचे पक्ष्यांचे चित्र आणि फेविस्टिक असं सारे आणि कार्ड पेपर असं साऱ्या गोष्टी घेऊन आले. त्यानंतर घरी आल्यावर छान असा टी लावून मी दुपारच्या जेवणाची तयारी केली. दुपारी मला छान अंडा कढी बनवायची होती. ग्रीन अंडा कढी म्हणजेच खड्या मसाल्याच्या वाटणाची अंडा कढी बनवायची होती. त्यासाठी मी कांदे, गरम मसाले आणि खोबरं हे सारं कट करून घेतले. अंडे बॉईल करून घेतले. ग्रीन अंडा कढी बनवण्यासाठी मी 3 मोठे कांदे कट करून घेतले. थोडंसं सुकं खोबरं आणि खडे मसाले सगळ्यातले 2-2 असे घेतले. थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण घेतला. अंडे बॉईल करून घेतले. तसंच त्यामध्ये ॲड करण्यासाठी बटाटे कट करून घेतले. फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो कट करून घेतला. त्यानंतर थोडंसं ऑइल घालून कांदा आणि सुकं खोबरं छान असं परतून घेतलं. कांदा आणि सुकं खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवा जो मसाला आहे, आपण मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या हे सगळं ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून आपण छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. चांगली बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खडे मसाले यांचे छान वाटण करून घेतलं. त्यानंतर एक कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड करून यांची फोडणी बनवून घेतली. त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण ॲड केलं. ते चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे. या अंडा कढीमध्ये आपण रेड चिली पावडर म्हणजेच लाल मसाला पावडर वापरणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हळदच ॲड करायची आहे आणि हे पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर हे बघा, मसाल्याला असं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपल्याला कढी बनवायची आहे तेवढं आपण पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बटाटे कट करून घेतले ते ॲड करायचे. थोडंसं मीठ ॲड करायचे आणि छान असं उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतरच आपल्याला बॉईल केलेले अंडे ॲड करायचे. कारण आधी आपण अंडी ॲड केली की ते जे विरघळून जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अंडी कालवून बटाटे पूर्ण शिजले की मग ॲड करा. त्यानंतर ते 2 मिनटं अजून शिजू द्या
अंडी ॲड केल्यानंतर 2 मिनटं आपल्याला हे जे करी आहे ते थोडंसं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर तुमची छान अशी घट्ट अशी अंडा कढी बनून रेडी होणार आहे आणि ही चवीला पण खूप टेस्टी लागते. हा मसाला हे जे वाटण आपण बनवलं ते आपण तर हे जे आपण वाटण बनवलं होतं हे आपण चिकनसाठी सुद्धा यूज करू शकतो. चिकनही अशा वाटणामध्ये खूप छान होतं. फक्त त्यामध्ये मिरची थोड्या अजून ॲड करायच्या आहेत, कारण चिकनसाठी जास्त तिखट लागतं आणि थोडेसे खडे मसाले अजून ॲड करायचे आहेत. तर छान असं तर राईस आणि अंडा कढी आणि चपातीचं जेवण केलं. त्यानंतर निमितचा प्रोजेक्ट बनवला. पक्ष्यांची नावे असा प्रोजेक्ट होता. तर सगळे पक्षी मी वरच्या कार्ड पेपरवर चिटकवून घेतलं. त्याला थोडंसं डेकोरेट केलं आणि त्यानंतर खाली आतल्या कार्ड पेपरवर मी त्या पक्ष्यांची थोडीशी माहिती लिहून घेतली. तर अशा प्रकारे निमितचा प्रोजेक्ट बनवला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.